जय शिवराय. मी सागर. महाराष्ट्र धर्म या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मंडळी, आपण पाहतोय की भारतीय निवडणूक आयोगाच्या अंतर्गत SIR ही मतदार याद्यांची प्रक्रिया सध्या चालू करण्यात आलेली आहे. मला वाटतं 30 जून पासून ती चालू झाली. आता SIR म्हणजे काय, तर स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. याचा मूळ उद्देश असा आहे की मतदार याद्या स्वच्छ करणे, मतदार यादी स्वच्छ, अचूक आणि अद्ययावत करणे म्हणजे अपडेटेड करणे, एकही पात्र उमेदवार वंचित राहता कामा नये आणि एकही अपात्र उमेदवार त्या यादीमध्ये येता कामा नये, असा मूळ उद्देश ह्या संपूर्ण प्रक्रियेचा आहे. त्याच्यामध्ये त्यानंतर डुप्लिकेट नावं असतील, मृत व्यक्तींची नावं असतील किंवा कायमस्वरूपी स्थलांतरित झालेल्या व्यक्तींची नावं त्या वगळायची आहेत, अशी ही संपूर्ण प्रक्रिया चालू आहे. नवीन पात्र उमेदवारांना देखील त्याच्यामध्ये समाविष्ट करून घ्यायचं आहे. म्हणजे ज्या याद्या चुकीच्या होत्या, ज्याच्यामध्ये दुबार मतदार होते, अशा व्यक्तींची नावं या संपूर्ण प्रक्रियेतून वगळायची आहेत आणि आपल्या भारतीय निवडणूक आयोगाच्या संपूर्ण मतदार याद्या या स्वच्छ करणे, असा ह्या संपूर्ण प्रक्रियेचा मूळ उद्देश आहे. आता ही प्रक्रिया कशी राबवली जाणार आहे, तर निवडणूक आयोगाच्या अंतर्गत BLO म्हणजे बूथ लेवल ऑफिसर हे घराघरात जाऊन या संपूर्ण मतदारांच्या यादी माहितीची पडताळणी करणार आहेत. तो फॉर्म भरून देणार आहेत, फॉर्म भरून घेणार आहेत. तर ही डोअर टू डोअर असं या निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरती माहिती आहे की BLO घराघरामध्ये डोअर टू डोअर जाऊन मतदारांची माहिती पडताळणी करतील आणि त्याच्याप्रमाणे ते फॉर्म भरून ते सगळ्या प्रक्रिया करतील. परंतु काल माझ्या निदर्शनात आलं की विरार पूर्वेला वॉर्ड नंबर 6 मध्ये काही राजकीय पक्षांच्या कार्यालयामध्ये BLO अधिकारी बसणार आहेत आज, आणि तिथे मतदारांना, तिथे नागरिकांना येण्याचं राजकीय पक्षांच्या माध्यमातून आवाहन केलं जात आहे. तर हे योग्य आहे का? निवडणूक प्रक्रिया, निवडणूक आयोगाची मतदार याद्यांची सुधारणाची ही संपूर्ण प्रक्रिया आहे, ती निपक्षपातीपणे व्हावी. तिथे कोणत्याही राजकीय पक्षाच्या हस्तक्षेपाशिवाय ती व्हावी, तरच ह्या याद्या अत्यंत अचूकपणे सुधारल्या जातील, असं माझं मत आहे. की निवडणूक आयोगाचे अधिकारी कोणत्या तरी राजकीय पक्षांच्या नगरसेवकांच्या कार्यालयामध्ये बसणार, मग BLO घराघरामध्ये जाणार नाही आहेत का, याचा देखील खुलासा केला पाहिजे निवडणूक आयोगाने. जर BLO जर प्रत्येकाच्या घराघरामध्ये जाऊन डोअर टू डोअर जाऊन जर माहिती गोळा करायची असेल, असं जर त्यांना जर निवडणूक आयोगाने जर काम दिलंय, तर मग राजकीय पक्षांच्या ऑफिसमध्ये किंवा कार्यालयामध्ये बसण्याची काय गरज आहे. वॉर्ड नंबर 6 मध्ये आज हे कॅम्प राबवले जाणार आहेत. त्याच्यामध्ये मी 2-3 राजकीय पक्षांचे ते मेसेजेस काल वाचले. त्याच्यामध्ये एक पहिला तर भारतीय जनता पक्षाचा आहे. त्यांनी त्या मेसेजमध्ये असं नमूद केलं की उद्या सकाळी म्हणजे आज 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत SIR कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. स्थळ तिने लिहिले GP स्कूल, कारगिल नगर, मनेलपाडा. सर्व संबंधित नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहावे, कोणी गैरहजर राहू नये. आपले सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. खालील नारायण सुरेश मांजरेकर, नगरसेवक प्रभाग क्रमांक 6, वसई विरार महानगरपालिका. त्याच्यानंतर बहुजन विकास आघाडीचा देखील त्यांच्या ग्रुपवरती एक मेसेज आहे. त्याच्यामध्ये त्यांनी लिहिले की 4/7/2026 ते 5/7/2026 या दिवशी सकाळी 10 ते 7 वाजेपर्यंत मदतीसाठी मतदान अधिकारी हे सन्माननीय श्री केशवदादा भेरे, श्री प्रशांतजी राऊत साहेब आणि चिरायू चौधरी मॅडम यांच्या कार्यालयामध्ये उपस्थित असतील. माझी ह्या संदर्भामध्ये काहीच हरकत नाहीये, परंतु निवडणूक अधिकाऱ्यांनी घराघरामध्ये, जसं निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे की घराघरामध्ये डोअर टू डोअर जाऊन या सगळ्या गोष्टींची, या माहितीची पडताळणी व्हावी, ती देखील प्रक्रिया राबवली पाहिजे. फक्त राजकीय पक्षांच्या कार्यालयामध्ये या संपूर्ण प्रक्रिया होता कामा नये, असं माझं मत आहे. निवडणूक आयोगाने ही गोष्ट स्पष्ट करावी की राजकीय पक्षांच्या कार्यालयामध्ये जरी कॅम्प राबवत असू तरी देखील आमचे BLO जे अधिकारी आहेत, बूथ लेवल अधिकारी, ते प्रत्येकाच्या घराघरामध्ये जाऊन या संपूर्ण गोष्टीची पडताळणी करणार आहेत, असं निवडणूक आयोगाने स्पष्ट करावं. अगोदरच संपूर्ण गदारोळ करून ठेवला मतदार याद्यांमध्ये, आणि ही स्वच्छ करण्याची प्रक्रिया जर निपक्षपाती जर होत नसेल तर याला काय अर्थ राहणार आहे. हे सगळं प्रश्न या संदर्भामध्ये उपस्थित होत आहेत. माझी निवडणूक आयोगाला एवढीच विनंती आहे
की आपण ह्या संपूर्ण ही भूमिका स्पष्ट करावी. जरी तुम्ही कार्यालयामध्ये त्या घ्यावं त्यांच्या कार्यालयामध्ये, परंतु तरी देखील निवडणूक आयोग अधिकारी म्हणजे BLO हे प्रत्येक घराघरामध्ये जाऊन त्यांची माहिती घेणार आहेत. याचं कारण असं आहे की आता जोरदार पाऊस पडतोय आणि अशा पावसामध्ये अशा प्रकारचे कॅम्प राबवले जात आहेत. त्या पक्षाच्या कार्यालयामध्ये जर लोक जाऊ शकली नाही, पोहोचू शकली नाहीत, मग त्यांचे फॉर्म कोण भरणार, कधी भरणार? ही अत्यंत प्रक्रिया पारदर्शकपणे व्हावी असं माझं मत आहे. आणि ही यादी अत्यंत सुधारित, स्वच्छ, अचूक आणि कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाविना झाली पाहिजे, एवढीच या ठिकाणी मी विनंती करतो. जय शिवराय.